के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागं साधारणतः 9 पार्ट नागपूरच्या पेपरचे बघितले, त्याच्यानंतर आपण पुणे ग्रामीणचा पेपर चालू केला आहे 2023 साली चालू झालेला आणि त्याचे क्वेश्चन आपण बघत आलेलो आहे। तुम्ही ज्या विद्यार्थी मित्रांनी पाठीमागचे पेपर बघितले नसतील त्यांनी पाठीमागचे पेपर बघा, योग्य अप्रोचने आपण पुढे चाललेलो आहे। जे विद्यार्थी पाठीमागचे क्वेश्चन पेपर बघून करंटली क्वेश्चन बघतायत त्यांना खूप जास्त फायदा होतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं हे होणारच पोलीस कॉन्स्टेबल 2023 मधल्या झालेल्या सर्वच्या सर्व 78 प्रश्नपत्रिका योग्य स्पष्टीकरणामध्ये याच्यासह घेतलेले आहेत। 78 प्रश्नपत्रिका याच्यामध्ये जिल्हा ग्रामीण व शहरी पोलीसच्या आहेत, 28 प्रश्नपत्रिका या चालकच्या आहेत, 12 प्रश्नपत्रिका SRPF IBRच्या आहेत आणि चालू घडामोडी याच्यामध्ये विशेषतः ऍड केलेले आहेत। त्याच्यानंतर 93 संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल याच्यामध्ये 20 प्रश्नपत्रिका आणि 5 आदर्श प्रश्नपत्रिका याच्यामध्ये घेतलेल्या आहेत। त्याच्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल हे एक आपलं बुक आहे, त्याच्यामध्ये 40 प्रश्नपत्रिका आपण घेतलेल्या आहेत। चालू घडामोडी त्याच्यामध्ये ऍड केलेल्या आहेत, 30 प्रश्नपत्रिका आणि 10 पूर्वीच्या प्रश्नपत्रिका, असं बरोबर बॅलन्स करून हे बुक बनवलेलं आहे। त्याच्यानंतर 25 निवडक प्रश्नपत्रिका हे एक आपलं पोलीस कॉन्स्टेबलसाठी उत्तम प्रकारचं पुस्तक आहे। त्याच्यानंतर जे काही चालक भरतीसाठी माझे विद्यार्थी मित्र कोण जे फॉर्म भरतात त्यांच्यासाठी 450 MCQचं स्वतंत्र असणारं हे बुक आहे की ज्याच्यामध्ये पाठीमागच्या 2019च्या 20 प्रश्नपत्रिकांचा स्पष्टीकरणासह समावेश केलेला आहे। हे जे काही वेगवेगळे वाहतुकीचे नियम असतात ते रंगीत स्वरूपामध्ये, चिन्हांच्या स्वरूपामध्ये या बुकमध्ये दिलेले आहेत। त्याच्यानंतर मोटार वाहन चालवण्याचे व वाहतुकीबद्दलचे कायदे व नियम हे आपलं नवीन एक पुस्तक आहे की आणि या पद्धतीने आपण पुढे चाललेलो आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागच्या लेक्चर पासून आपण पुणे जिल्ह्याचा पेपर बघितलेला आणि आपण 62व्या क्वेश्चन पर्यंत आलो होतो। तर 62 नंबरचा क्वेश्चन काय सांगतो बघा। आता परत बघा, सुरुवातच ह्यांनी पॅटर्नला एकदम व्यवस्थित केलाय। JKचा प्रश्न, मॅथमॅटिक्सचा प्रश्न, मराठीचा प्रश्न, म्हणजे असं बॅलन्स करत जो काय एक्झामिनर आहे त्यानं विद्यार्थ्याला गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केलाय। आता नीट बघा, भीमा नदी यापैकी कोणत्या जिल्ह्यातून वाहत नाही? भीमा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहत नाही असं विचारलंय। नाही विचारलं की मी काय करणार? माझं लॉजिक सोडणार नाही, लास्ट पासून सुरुवात करणार। सोलापूर, पुणे, अहमदनगर, सातारा थांबलो, मला माहिती नाही, पण मला एवढं तर माहिती आहे भीमा नदी ही पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर या ठिकाणी उगम पावते। मला नाही विचारले, मी पुण्याचा पेपर सॉल्व करतोय, त्याच्यामुळे मला हे माहिती असायला पाहिजे की भीमा नदीचा उगम भीमाशंकर पुणे या ठिकाणी होतो, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर C गेला। त्याच्यानंतर तिथून पुढे वाहत येऊन ती कुठे जाते? नगरमध्ये जाते आणि पुणे नगरची बाउंड्री तयार करते, हाही ऑप्शन गेला। आणि तिथून नगर पासून पुढे खाली सोलापूरमध्ये जाते, त्यामुळे हाही ऑप्शन गेला। माझं उत्तर राहील सातारा जिल्ह्यातून भीमा नदी वाहत नाही। आता दुसरं लॉजिक काय की बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना माहिती असेल महाराष्ट्राचा भूगोल तुम्ही जर व्यवस्थित अभ्यासला असेल तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की हा सपोज महाराष्ट्र आहे, ह्या महाराष्ट्रामधले वेगवेगळे नद्यांची खोरी आहेत। कोणती नद्यांची खोरी आहेत? हित आहे नर्मदा, हा क्रम असाच आहे। तापी, ह्या दोन कशा आहेत? पश्चिम वाहिनी नद्या आहेत। आणि त्याच्यानंतर इकडं गोदावरी, त्याच्या खाली भीमा आणि त्याच्या खाली कृष्णा अशा नद्या आहेत। ही कुठली आहे? गोदावरी, ही गोदावरी, त्याच्या खाली भीमा आणि ही आहे कृष्णा। आणि मग ह्या मॅपचा नीट अभ्यास केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो की या ठिकाणी पुणे जिल्हा आहे, इथं असा पुणे जिल्हा आहे आणि या पुणे जिल्ह्याच्या खाली असा सातारा जिल्हा आहे। सातारा, सांगली आणि इकडे सोलापूर, इकडे वरच्या बाजूला अहमदनगर असे वेगवेगळे जिल्हे आहेत। भीमा नदी जर माझे पुण्यातून वाहत असेल तर बऱ्यापैकी माहिती आहे भीमा नदी जर पुण्यातून वाहत असेल आणि माझा सातारा जिल्हा जर खाली असेल तर 100% माझी भीमा नदी सातारामध्ये वाहणार नाही। भीमा नदी वरतून पुण्यातून वाहते ना, वरच्या टोकाला इथं पुणे जिल्ह्याच्या वरच्या टोकाला भीमाशंकर इथं भीमा नदीचा उगम होतोय आणि खाली पुण्याच्या खाली सातारा जिल्हा आहे, त्याच्यामुळं सातारमधून
भीमा नदी वाहणार नाही, सातारामध्ये कृष्णा नदी वाहते. या लॉजिकने देखील मला या प्रश्नाचं उत्तर आलं असतं की भीमा नदी ही सातारा जिल्ह्यातून वाहत नाही. आता पुढचा प्रश्न, 5 ते 101 च्या दरम्यान किती समसंख्या आहेत? 101 च्या दरम्यान ना, 5 ते 101 च्या दरम्यान, नीट वाचायचं. 5 ते 101 च्या दरम्यान समसंख्या विचारलेली. मग ह्याचं लॉजिक काय? प्रश्न विचारण्याच्या पाठीमागचं त्यांनी डोकं लय भारी लावलेलं आहे. लक्षात ठेवायचं, 1 ते 100 बघा, 1 ते 100 याच्यामध्ये निम्म्या समसंख्या आहेत आणि निम्म्या विषम संख्या आहेत. म्हणजे एक विषम संख्या आहे, 2 समसंख्या आहे, परत 3 विषम आहे, 4 सम आहे, 5 विषम आहे, 6 सम आहे. म्हणजे काय, 1 ते 100 मध्ये जर 100 संख्या असतील तर त्यातील निम्म्या संख्या ह्या काय आहेत? सम आहेत आणि निम्म्या संख्या काय आहेत? विषम आहेत. म्हणजेच काय की 1 ते 100 मध्ये 50 संख्या कशा आहेत? सम आहेत आणि 50 संख्या कशा आहेत? विषम आहेत. मला विचारलंय काय? 101 पर्यंत विचारलंय, पण 101 मध्ये 101 ही ऑलरेडी विषम संख्या आहे आणि 100 ही समसंख्या आहे. म्हणजे मला 1 ते 100 मधलंच विचारलंय, फक्त थोडं फसवलंय. मग 1 ते 100 मध्ये माझ्या समसंख्या किती? इथं 50 आहेत. मग हे विद्यार्थी मित्रांना माहिती असतं, पण हे वाचलेलंच नाही ना, प्रश्न नीट वाचलाच नाही, गडबडीतच आला वाचून. काय 5 ते 101 मधलं विचारलं ना, किती विचारलंय? 1 ते 100 नाही विचारलं, 5 ते 101 विचारलंय. आणि इथं बघा ऑप्शन नंबर 50 ऑलरेडी सेट केलेला आहे. त्यांना माहिती आहे, बऱ्यापैकी जणांचं हे पाठच असतं. 1 ते 100 मध्ये निम्म्या समसंख्या आहेत, निम्म्या विषम संख्या आहेत, 50 समसंख्या असणार, 50 विषम संख्या असणार आणि तिथं मार्कच करून येणार 50ला. 100% उत्तर रॉंग आहे तुमचं. कसं रॉंग आहे? आता नीट बघा की 50 समसंख्या आहेत, 50 विषम संख्या आहेत, परंतु तुम्हाला काय विचारले हो? 5 पासून 101 विचारले ना, 5 ते 101 मध्ये विचारलं, 101 मधलं विचारलंय, 5 ते 101 मधलं विचारलंय. तर मग नीट लक्षात घ्या, 5 ते 101 मधलं जर विचारलं असेल तर 5च्या मध्ये 1 2 3 4 आणि 5, मग हे 2 समसंख्या आहेत, 4 समसंख्या आहे. जर माझ्या 1 ते 100 मध्ये माझ्या जर 50 समसंख्या असतील आणि मला आता 5 पर्यंत वगळायचं ना, मला 5 पासून पुढे घ्यायचे आहेत, तर 2 आणि 4 ह्या 2 समसंख्या ऑलरेडी येणारच नाहीत. म्हणजेच -2 मला करावं लागेल. उत्तर राहील 48. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील ऑप्शन नंबर 2, 48 संख्या असतील. कळलं का? नीट बघा, फसवलाय प्रश्न त्यांनी. कारण दरवेळी प्रश्न कसा विचारला जातो? 1 ते 100 मधला विचारला जातो ना. 1 ते 100 मध्ये किती हे आपल्याला माहिती आहे, 50 समसंख्या आहेत, 50 विषम संख्या आहेत, हे त्यांना पण माहिती आहे. पण त्यांनी काय केलं, जाणून बुजून प्रश्न विचारताना 5 ते 101 मधला विचारला. म्हणजे 5 पासून पुढे विचारला. जर 5 पासून पुढे विचारला तर पहिल्या 5च्या अगोदरच्या 2 आणि 4 ह्या समसंख्या आहेत, त्या तर धरल्या पाहिजेत का नाही? त्या ह्या 50 मध्ये येतात ना, मग त्या वजा केल्या पाहिजेत. 50 वजा 2 केलं तर उत्तर राहील 48. तर 5 ते 101 च्या दरम्यान 48 समसंख्या राहतील. आणि मग आता आपलं लॉजिक लागतंय का बघू आपण. तुम्हाला मी सांगितलं, मोठा आकडा आणि छोटा आकडा कधीच उत्तर नसतं. 51 ह्याच्यातला मोठा आकडा आहे, त्यामुळे हा ऑप्शन गेला. 45 छोटा आकडा आहे, हा गेला. आणि ह्याला लाईनीनं मांडत या, 45 48 50 आणि 51. छोटा आणि मोठा आकडा उत्तर असणार नाही. ह्या 2 मध्ये उत्तर राहणार, त्यातलं 2 नंबरचं 48 उत्तर राहणार. म्हणजे तुम्ही नीट बघा, ज्यांनी कुणी पेपर सेट केला असेल त्या एक्झामिनरनं उत्तर कसे ठेवलेत. सगळे पाठीमागचे व्हिडिओ बघत या, तुमच्या लक्षात येईल की हेच लॉजिक नागपूरच्या 2018 सालच्या पेपरला पण हेच लॉजिक लागलं. 2023चा पुण्याचा पेपर आहे, म्हणजे हे टोक ते टोक अशा पद्धतीचा पेपर आहे. 5 वर्षानंतर झालेला आहे, तरी पण लॉजिक सुटत नाही. म्हणजे काहीतरी सायंटिफिकली तशा पद्धतीने ऑप्शन सेट होत असतात, हे लक्षात घ्यायचं. हा कन्सेप्ट नीट लक्षात घ्यायचं. प्रश्न शांततेनं वाचल्याशिवाय अशा प्रश्नांचे मार्क हातात राहत नाहीत. मग जे विद्यार्थी पास होतात आणि काही विद्यार्थी थोड्या मार्कांना जातात का नाही, त्याच्यामध्ये हाच फरक असतो.
त्या विद्यार्थ्याला 100% माहिती असतं की जे थोड्या 1-2 मार्कावरून गेले की त्यांना माहितीच असतं की बाबा ह्याच्यामध्ये 1 ते 100 मध्ये 50 समय तर 50 विषय मिळते, पण प्रश्न नीट वाचलाच नाही ना. प्रश्न 1 ते 100 विचारले का 5 ते 101 विचारले हे वाचलंच नाही. नसत्या बारकाव्यानं न वाचण्यामुळं हा विद्यार्थ्यांचा मार्क केलेला असतो. आणि ते फार हुशार असतात, तो एक्झामिनर हुशार असतात, त्यांना माहिती आहे विद्यार्थ्याला 50 आकडा माहिती आहे, ऑप्शनमध्ये टाकलंय ना, त्यांनी ऑप्शनमध्ये फ्रेम केलाय. त्याच्यामुळं प्रश्न वाचत असताना घाई गडबड करायची नाही. पुढचा प्रश्न 64 नंबरचा प्रश्न आहे. जीकेचा प्रश्न आहे बघा. जीकेचं काय विचारले, केंद्रीय मंत्रिमंडळ, बघा काय प्रश्न विचारलाय. केंद्रीय मंत्रिमंडळ हे टिंब यांना जबाबदार असते. टिंब यांना जबाबदार असते. आता ऑप्शन वरून जाऊ आपण. लोकसभा, राष्ट्रपती, विधानसभा आणि यापैकी नाही. डोळे झाकून माझ्या अगोदरच तुम्ही ऑप्शन एलिमिनेट करायचा. यापैकी नाहीला उत्तर असणार नाही. आता नीट बघा, हितसभा म्हणताय म्हणजे उत्तर ह्या दोघांमध्ये ठेवलेले आहे. आणि तुम्हाला माहिती आहे 1 आणि 3 मध्ये जर कन्फ्युजन झालं तर 3 ला उत्तर ठेवण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहे. 1 ला मी जाणार नाही. मग लोकसभा की विधानसभा. आता दुसरी गोष्ट, हिथं काय म्हणते, केंद्रीय मंत्रिमंडळ. केंद्रीय मंत्रिमंडळ हे कुठं असणार आहे, केंद्रात असणार आहे. आणि विधानसभा कुठं असते, विधानसभा ही राज्यात असते. म्हणजेच केंद्रीय मंत्रिमंडळ सरळ उत्तर आहे लोकसभा याला जबाबदार असणार आहे. मग आता 1 आणि 3 मध्ये कन्फ्युजन झाल्यानंतर मी 3 ला घेऊन जाणार होतो बघा, पण त्या ठिकाणी मी थांबलो, विचार केला की केंद्रीय मंत्रिमंडळ म्हणते म्हणजे मी लॉजिकचा विचार, ज्यावेळेस मला फायनली टिक करायचंय त्यावेळेस मी 3 ला मार्क केलं असतं की मला काहीच लॉजिक लागलं नसतं. पण पुढे जाऊन मी विचार केला की बाबा केंद्रीय मंत्रिमंडळ म्हणते, ज्या अर्थी केंद्रीय म्हणतंय त्या अर्थी केंद्रात गोष्ट असायला पाहिजे. विधानसभा ही सरळ राज्यात असते, त्यामुळे विधानसभा उत्तर येणार नाही. राष्ट्रपतीला तर घेऊन जाण्याचा काही विषय येत नाही, कारण उत्तर ह्या दोघांमध्ये ठेवलंय, लगेच काय ते सभामध्ये, म्हणून यापैकी नाही ह्याला तर मी जाणार नाही. लोकसभा या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. म्हणजेच केंद्रीय मंत्रिमंडळ ही लोकसभेला जबाबदार असते. आता सांगतो की तसंच सेम राज्याचं मंत्रिमंडळ म्हणजे राज्य मंत्रिमंडळ हे कोणाला जबाबदार असेल, विधानसभेला जबाबदार असेल. कोणाला, विधानसभेला जबाबदार असेल. लक्षात ठेवायचं. म्हणजे हा कन्सेप्ट तुम्हाला उद्या विचारला जाऊ शकतो. ज्या अर्थी ते केंद्रीय मंत्रिमंडळ हे लोकसभेला जबाबदार आहे असा प्रश्न विचारतील, तर उद्या ही तर फक्त केंद्राच्या ऐवजी काय देतील, राज्य हा शब्द देतील. आणि राज्य मंत्रिमंडळ ह्याचा लोकसभेला संबंध राहील का, राहणार नाही. लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती सगळं केंद्रात आहे. राज्यात विधानसभा आणि विधान परिषद आहे. दोन्ही ऑप्शन मध्ये असणार. विधानसभा असणार, विधान परिषद असणार, लोकसभा असणार. यापैकी नाहीला जायचं नाही. लोकसभा वरती केंद्रात आहे, ऑप्शन गेला. विधानसभा की विधान परिषद, तर लक्षात ठेवायचं केंद्रीय मंत्रिमंडळ लोकसभेला आणि राज्य मंत्रिमंडळ विधानसभेला जबाबदार असतात. आणि हे भारतीय राज्यघटनेच्या केंद्रीय मंत्रिमंडळाबाबत कलम क्रमांक 75 मध्ये दिलेले की मंत्रिमंडळ हे लोकसभेला सामूहिकरित्या जबाबदार असते. म्हणजे त्यांनी त्यांच्या पद्धतीनं जे काही निर्णय आहेत हे घेतले पाहिजेत. आणि अजून एक महत्वाचं की मंत्रिमंडळाविरुद्ध लोकसभेत अविश्वासाचा ठराव मंजूर झाल्यास संपूर्ण मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. जर तुमचा अविश्वासाचा ठराव, कुठला अविश्वासाचा ठराव जर मंत्रिमंडळामध्ये जर मान्य झाला तर संपूर्ण मंत्रिमंडळाला काय करावा लागतो, राजीनामा द्यावा लागतो. आणि सगळ्यात महत्वाचं वाक्य हित आहे की पंतप्रधानाचा राजीनामा हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा मानला जातो. इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो
पंतप्रधान शब्द काढणार आणि त्याच्या जाग्यावरती राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा सभापती आणि पंतप्रधान असे 4 ऑप्शन तयार करणार आणि म्हणणार टिंबटिंबचा राजीनामा हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा मानला जातो. तर कोणाचा राजीनामा? पंतप्रधानाचा. आणि खाली राज्याच्या बाबतीत कोणाचा असेल? मुख्यमंत्र्यांचा. कोणाचा? मुख्यमंत्री. राज्याच्या बाबतीत मुख्यमंत्र्याचा, केंद्राच्या बाबतीत पंतप्रधानाचा राजीनामा हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा मानला जातो. नीट लक्षात ठेवायचं. पंतप्रधानाने राजीनामा दिला, संपूर्ण मंत्रिमंडळ जाणार आहे. मंत्रिमंडळ जाणार आहे, लोकसभा जाणार नाही. परत नीट लक्षात घ्या, मंत्रिमंडळ जातं. पण आपल्याला काही जास्त डीपमध्ये जायचं नाही. इथे एवढंच लक्षात ठेवायचं, इथं 2 प्रश्न तयार होतात, 2 क्वेश्चन तयार होतात. एक तर पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री ह्या दोघांपैकी राजीनामा दिला तर संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो. परंतु जर एखाद्या मंत्र्यानं राजीनामा दिला, कुठल्या तरी एखाद्या, असं समजा अर्थ खात्याचा मंत्री, तर अर्थ खात्याच्या मंत्र्याने राजीनामा दिला तर तो फक्त त्याच्याच पुरता मर्यादित असतो. तो संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा होऊ शकत नाही. तो संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा होऊ शकत नाही. एखाद्या मंत्र्यानं राजीनामा दिला तर फक्त त्याचाच राजीनामा असतो. परंतु जर मुख्यमंत्र्यानं किंवा पंतप्रधानानं राजीनामा दिला तर तो संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा धरला जातो. असा जीकेतला राज्यशास्त्रावरती प्रश्न आहे. आता 65 नंबरचा प्रश्न मॅथमॅटिक्स विचारले. काय विचारले बघा. काय विचारले? 2 बरोबर 0, 3 बरोबर 3, 4 बरोबर 8, 5 बरोबर 15 तर 6 बरोबर प्रश्नचिन्ह. झालं का प्रश्नचिन्ह? पण लक्षात ठेवा, आपण पाठीमागं सिरीजचे प्रश्न बघितले, अंक मालिका बघितली, सिरीज तशीच विचारली, फक्त फिरवून विचारले, त्यांनी कन्फ्यूज केले. मग आता ह्याच्यामध्ये लॉजिक काय लावले? आता बघा, 2 ला 0 ने गुणलं तर उत्तर किती येईल? 0 येईल. कोणत्याही संख्येला 0 ने गुणलं असता उत्तर 0 येतं. हे कुठं बघितले आपण? नागपूरचा पेपर काढून बघा, त्याच्यामध्ये सरळ सरळ प्रश्न विचारला होता. एका संख्येला कुठल्या तरी 0 ने गुणलं होतं, उत्तर किती येईल? 0 येणार. कोणत्याही संख्येला 0 ने गुणल्यास उत्तर 0 येईल. मग इथं काय केलंय? पहिल्यांदा 0 ने गुणलं, 0च्या नंतर काय येतं? 1. पुढच्या 2 ला 0 ने गुणलं, 3 ला 1 न गुणलं, त्याच्या 3च्या पुढची संख्या कुठली? 4. 4 ला 2 न गुणलं, 5 ला 3 न गुणलं आणि 6 ला किती न गुणावं लागेल? बट ऑब्वियस 4 न गुणावं लागेल. मग ह्या 6 ला 6 गुणिले 4 केलं तर उत्तर राहील 24 आणि हे आपलं योग्य उत्तर राहील. आणि परत ह्या ठिकाणी लॉजिक अप्लाय करून बघा. 36 ह्यातली सगळ्यात मोठी संख्या गेली, 18 ह्यातली सगळ्यात लहान संख्या गेली आणि सगळं लाईनीनं मांडा बरं. 18, 24, 30 आणि 36. शेवटचा आकडा मोठा आकडा तर येणार नाही. ह्या दोघांमध्ये उत्तर असणार, एक तर 24 असणार किंवा 30 असणार. दुसऱ्या ठिकाणी उत्तर राहील. कितवा प्रश्न सांगितलं तुम्हीच मोजा, मी तर काय मोजणार नाही. म्हणजे ते लॉजिक बघा कसं अप्लाय होतंय ते. आता पुढचा प्रश्न 66 नंबरचा प्रश्न. 66 नंबरचा प्रश्न परत मॅथमॅटिक्स वरती प्रश्न आहे की एक संख्या 20% वाढवल्यास 180 होते तर ती संख्या कोणती? तुम्ही पाठीमागचा माझा पुण्याचा पेपर काढून बघा. त्या पुण्याच्या पेपरमध्ये क्लिअर मी सांगितले की खरेदी किंमत, विक्री किंमत आणि ती नफा कसा होतो. त्याच फॉर्म्युल्यामध्ये फक्त खरेदी किंमती विक्री किंमत मध्ये हे मी टाकणार आणि सोडवून दाखवणार. तुम्हाला मी सांगितलंय की आपल्याला किंमत किती आली पाहिजे? 180 आली पाहिजे. संख्या कोणती हे आपल्याला ऑप्शन वरून निवडायची. 180च्या जवळ असणारी संख्या आली पाहिजे, बरोबर का नाही? किती? तर ती संख्या कोणती? तर ही पर्यायातली संख्या, ही संख्या असणार आहे, बरोबर का नाही? मी ऑप्शन वरून बघा उत्तर कसं काढतो. पर्यायातली संख्या ती संख्या असणार आहे. ह्या पर्यायातल्या संख्येला कितीने वाढवायचंय? 20% वाढवायचंय. 20% म्हणजे किती? 1 0 काढला की 10%, त्या 10%ला 2 न गुणलं की 20%. मग तुम्हाला मी काय सांगितलंय? 180च्या जवळ असणारी संख्या. उत्तर किती येणार आहे? 180. 216 उत्तर असेल का? ऑप्शन गेला. आता 170ला नीट बघा. 170 जर आपण घेतलं तर 170चा 1 0 काढला की किती झाले?
10% झाले. किती झाले? 10%. मग 10% म्हणजे किती येते इथं? 17 येते. किती येते? 17. मग आता 170 मध्ये 17 मिळवलं तर 180च्या पुढे गणित जाते ना. 187 उत्तर येते. म्हणजे 170 उत्तर नाही. मी तोंडीच काढला असता. मी तुमच्यासाठी काढून दाखवतोय. मग आता 150च्या बाबतीत बघा. 150 आकडा घेऊ आपण. आता 3 नंबरचा आकडा कुठला आहे? 150. आता 150चं बघा. 150चा 10% काढायचं म्हणजे काय करणार? 1 शून्य खोडणार. हे किती झाले? 10%. म्हणजे 10% म्हणजे किती आले? 15 आले. त्याची दुप्पट केली. 15 दुने 30. हे 30 माझे किती आहेत? 20% आहेत. 20% आहेत ना. हे 30 म्हणजे किती? 20% आहेत. मग 150 मध्ये 30 मिळवले. उत्तर किती आलं? 180. तोंडीच आलं ना. फॉर्म्युला हेन तेन तसलं काय वापरलंच नाही. फॉर्म्युला हेन तेन तसलं काय वापरलंच नाही. आणि आकडे बघितल्यास तुम्हाला मी दाखवलं की 216 तर 180 पेक्षा मोठे येतं. त्याला वाढवल्यानंतर 216च्या पुढे उत्तर जाईल. मला वाढवल्यानंतर 180 उत्तर यायला पाहिजे होतं. त्याच्यामुळं 216 तर जागेवरती घालवला. इथं बघितलं 170चा शून्य घालवला तर 17. 17 जर 170 मध्ये मिळवले तर 17 आणि 10 170 वरती 7 राहिले. 170 अधिक 17 केलं तर तोंडीच मला कळत होतं की 180च्या पुढे आकडा चाललाय. ऑप्शन गेला. आता 150ला उचलला. 150 मध्ये सरळ सरळ त्याचा 1 शून्य तोंडीच कट केला असता. म्हणजे ते आले त्याचे 10%. किती झाले? 15. किती झाले? 15. मग त्या 15 आपल्याला पाहिजे 20%ने संख्या वाढवायची. 10% म्हणजे आहेत 15. म्हणजे 20% म्हणजे 15च्या दुप्पट. किती? 30. मग 30 150 मध्ये जर 30 मिळवले तर 180 होतात. पेन न टेकवताच उत्तर आलं असतं. पेन न टेकवताच. आता हे झालं ह्याच्या पद्धतीनं. आता गणितीय पद्धतीनं पण तुम्हाला सांगतो मी. गणितीय पद्धतीनं सांगतो. कालच सांगितलं होतं तुम्हाला बघा. असा एक फॉर्म्युला सांगितला होता. विक्री किंमत बरोबर बघा तुम्हाला आठवत असतं तर त्यासाठी तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओ बघा. विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत गुणुले नफा छेद 100. नफा छेद 100 किंवा ह्या नफ्याच्या जागी काय देतील? तोटा पण देतील. काय देतील? तोटा पण देतील. आता फक्त एवढं लक्षात ठेवायचं इथं, ही जी काही खरेदी किंमत आहे आणि हा जो नफा तोटा आहे ह्याच्यामध्ये 100 न ऍड करायचं किंवा वजा करायचं. म्हणजे 100 मध्ये ऍड करायचं किंवा मायनस करायचं ह्या फॉर्म्युल्यामध्ये. आता विक्री किंमत म्हणजे मला फायनली संख्या किती पाहिजे? तिथे किती दिली? 180 पाहिजे. किती पाहिजे? 180 पाहिजे असं सांगितलं ना. 180 मला संख्या यायला पाहिजे. बरोबर. खरेदी किंमत म्हणजे काय? ती संख्या कोणती ही मला काढायचंय. गुणुले किती टक्क्याने वाढवली म्हणजे नफा झाला. 20% वाढवली म्हणजे नफा झाला. मग ती पहिली किती होती? 100 होती. 20 न वाढवली म्हणजे किती झाली? 100 अधिक 20 छेद 100. म्हणजेच 180 बरोबर x गुणुले हे किती झाले? 120 छेद 100. 120 छेद 100. 80 शून्य गेला. आता बघा हे इकडं वरती अंशात येत, इकडे गेल्यावरती छेदात येतील. 180 हे इकडे छेदात येत, इकडे अंशात येतील. गुणुले 10 डिवायडेड बाय 120. किंवा मग हे सगळ्याचे सगळं 100 इकडं आणा, 120 इकडं आणा, इकडं फक्त x राहील. आता शून्य घालवा. शून्याला शून्य गेला. आता कितीचा पाडा म्हणतात? कुठला पण म्हणा. 2चा पाडा म्हणा. सपोज 6 दुने 12 गरीबासारखा भाग देऊ. 9 दुने 18. 3चा पाडा म्हणा. 3 दुने 6 3 त्रिक 9. आता 300 हे 3 गुणुले 100. 3 गुणुले 100 भागिले 2. 3 गुणिले 100 झाले 300 भागिले 2. उत्तर आलं 150. उत्तर किती आलं? 150. कळलं? हे झालं प्युअर मॅथमॅटिक्स झालं. प्युअर मॅथमॅटिक फॉर्म्युल्यानं सांगितलं. सेम कालच्या खरेदी किंमत विक्री किंमत मध्ये बघा टाकलं मी. अजिबात काय हलवलं नाही. खरेदी किंमत विक्री किंमत मध्ये टाकलं की बरोबरच उत्तर येते. विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत गुणिले नफाचे 100. विक्री किंमत म्हणजे आपल्याला संख्या किती पाहिजे? 180 पाहिजे. आपल्याला मूळ संख्या काढायची, तिला मी x मांडली. नफा किती? 100 अधिक 120. नफा मिळलेला जो काय असतो त्याला ब्रॅकेटमध्ये घेतला पाहिजे ना. जो असणार आहे त्याला ब्रॅकेटमध्ये घेतला पाहिजे. मग बघा 100 अधिक 120. 100 अधिक 120 डिवायडेड बाय 100. मग 180 बरोबर
x गुणिले 120 चे 100 हे सगळं पलीकडे नेलं आणि एका जागेवरती 180 गुणिले 100 डिवायडेड बाय 120 सगळं गुणाकार भागाकार केला, उत्तर 150 आलं. कसंही काढा, तुम्हाला जे सोपं वाटेल ते काढा. परंतु जी मी पहिली पद्धत सांगितली का तोंडी काढण्याची, 10% म्हणजे काय करायचं, 1 शून्य खोडायचा. 1% म्हणले की 2 शून्य खोडायचे. काय त्याच्यातले अवघड आहे, सरळ सरळ ती संख्या भेटते आहे. ती संख्या खाली ऑप्शनवरून पर्यायवरून उत्तर काढलं ना, मला पर्याय सरळ सरळ तिथे दिलेत ना, 150 170 130 त्याच्यावरून उत्तर काढलं असतं मी. मग आता बघा ऑप्शनवरून लॉजिक लागते का, तुम्हाला मी अगोदरच सांगितले छोटी संख्या मोठी संख्या उत्तर असणार नाही. इथं मोठी संख्या कुठली 216, ऑप्शन गेला 130 छोटी संख्या आहे. आणि मग आता मांडा 130 150 150 170 आणि 216. छोटी संख्या गेली मोठी संख्या गेली, ह्या दोघांमध्ये उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 जो काय दुसरा आकडा असेल. कितव्या गणिताला लॉजिक लागलं तुम्ही बघा. आणि एकदा एक्झामिनरचा माइंडसेट तुम्हाला कळला की बाबा तो ऑप्शन नंबर 2 ला उत्तर ठेवतोय किंवा 3 ला ठेवतोय, 2-3 गणितावरून तर तुम्हाला लक्षातच येणार ना. एक्झामिनर थोडी चेंज होणार आहे. त्या एक्झामिनरचा एकदा माइंडसेट कळला की तुम्ही आपोआपच गोल करणार. 2 गणितावरून तर तुम्हाला अंदाज येणार ना की बाबा ते उत्तर ठेवताना अशा मेथडनं ठेवतोय. 2 गणितामध्येच मला कळलं असतं की चढता क्रम मांडतोय आणि चढता क्रम मांडल्यानंतर एक्झामिनर उत्तर ठेवताना ऑप्शन नंबर 2 ला जो चढत्या क्रमानंतर जो 2 ला येईल त्याच्यामध्ये ठेवणार आहे. आणि मॅक्सिमम हे लॉजिक लागतं बरं का, बऱ्याच ठिकाणी हे लॉजिक लागतंच. आता पुढचा प्रश्न आहे परत गणिताचा की 10 ते 99 पर्यंतच्या संख्यामध्ये 9 हा अंक किती वेळा येतो. अतिशय बेसिक प्रश्न विचारलाय, जाणून बुजून विचारलाय. यापैकी नाही दिले उत्तर असणार नाही. गेला एक ऑप्शन. ऑप्शन वरून जायचं ना, शेवटी आपला मार्क पडण्याशी मतलब आहे. 19 20 21 19 20 21. आता बघा आपल्याला माहिती आहे कोणती जरी संख्या असेल ना, कोणती जरी संख्या असेल तरी ती 1 ते 100 मध्ये किती, 1 ते 100 मध्ये 20 वेळा येते. बघा कोणतीही म्हणजे 2 हा अंक 1 ते 100 मध्ये 1 ते 100 मध्ये किती वेळा येतो, 20 वेळा येतो. किती वेळा येतो, 20 वेळा येतो. 20 वेळा येतो. 2 हा अंक 1 ते 100 मध्ये किती वेळा येतो, 20 वेळा येतो. मग मला सांगा 3 हा अंक किती वेळा येईल, 20च वेळा येईल. 4 हा अंक किती वेळा येईल, 20च वेळा येईल. म्हणजे 9 हा अंक पण किती वेळा येणार आहे, 20च वेळा येणार आहे. इथं 20 उत्तर दिलेले आहे ऑलरेडी. पोरग मार्क करणार आणि घरी आल्यावर त्याला करणार आपलं चुकलं, प्रश्नच नीट वाचला नाही. इथं 1 ते 99 किंवा 1 ते 100 म्हणले का हो, काय म्हणले इथं 10 ते 99 म्हटले. 10 ते 99 प्रश्न फक्त नीट न वाचल्यामुळं त्याचा मार्क गेला. आता 10 ते 99 मध्ये 10च्या अगोदर 9 ही संख्या येते ना, हा हितला 1 हिथं वजा करावं लागेल ना. हा 1 वजा केल्यानंतर उत्तर राहील 19 आणि 19 ह्याचं उत्तर एकदम करेक्ट राहील. 19 हे ह्याचं उत्तर राहील. कसं 10 ते 99 मधले विचारले म्हणजे 10 पासून पुढे मोजायचंय, पण 1 ते 10 मध्ये 9 हा आकडा एकदा येऊन गेलाय ना. आपल्याला माहितीये 1 ते 100 मध्ये बघा नीट ऐका, 1 ते 100 मध्ये सगळे अंक किती वेळा येत आहेत, 20 वेळा येत आहेत. 1 ते 100 मध्ये सगळे अंक किती वेळा येत आहेत, 20 वेळा येत आहेत. परंतु त्यांनी मला विचारतानाच विचारले की 10 ते 99 मधलं काढा, पण 1 ते 10 मधलं बाळा ऑलरेडी ते अंक एकदा येऊन गेलेत ना सगळे. मला 10च्या पुढे विचारले, 10च्या पुढे विचारले, 10च्या पुढं. मग 10च्या अगोदर एकदा 9 येऊन गेलाय, मला तो 9 मोजायचा नाही. म्हणजे ह्या 20 मधून मला तो वजा करावा लागणार आहे. तो जर वजा केला तर उत्तर माझं येईल 19 आणि 19 हे माझं उत्तरात राहील. आणि तुम्ही बघा एक्झामिनर किती हुशार आहे, 20 आकडा सेट केलाय का नाही. त्यांना माहिती आहे पोरगपाठ हेच करून जाणार आहे. 1 ते 100 मध्ये सगळे अंक 20 वेळा येतात. सरळ सरळ उत्तर ठेवलंय 20, मार्क करणार घरी येणार खुशी खुशीत. लय सोपा पेपर होता आणि मेरिटच्या बाहेर जाणार. प्रश्नच नीट वाचला नाही. तिथं आनंदित व्हायचं नाही आणि दुःखी हे व्हायचं नाही. शांत आणि शार्प माइंडनं पेपर सोडवायचा. असले आतापर्यंत दुसरा प्रश्न मी सांगितला बरं का. आणि ऑप्शन मध्ये उत्तर ठेवतात का नाही तशा पद्धतीनं तुम्ही नीट ऑप्शन बघत चालावं. ऑप्शन तुम्ही बघितले का नाही तुमच्या लक्षात येईल. आता ह्याचं सांगतो, ह्याच्यामध्ये 21 पण त्यांनी फ्रेम केलेला आहे बघा.
21 पण फ्रेम केलाय का नाही? हा 21 इथं फ्रेम केलेला आहे. 21 का फ्रेम केलाय? 1 ते 100 मध्ये सगळे अंक किती वेळा येतात? 20 वेळा येतात. परंतु ह्या 100 मधला हा 1 आहे ना, इथं पण 1 आहे. त्यामुळे 1 हा अंक किती वेळा येतो? 21 वेळा येतो. म्हणजे 1 ते 100 मध्ये 1 हा अंक किती वेळा येतो? 21 वेळा येतो. 21 वेळा. कुठला? 1 हा अंक 21 वेळा येणार आहे. बाकीचे सगळे अंक किती वेळा येणार आहेत? 20च वेळा येणार आहेत. पण त्यांनी विचारताना काय विचारले? 10च्या पुढे विचारले. 10 ते 99 मधले विचारले. त्याच्यामुळे त्याच्या 10च्या अलीकडे असणारा एक 9 कमी झाला त्या 20 मधून सॉरी. मग उत्तर राहील 19. हे झालं ह्या प्रश्नाचं उत्तर. तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा. ह्याच्यावरती कुठं पण प्रश्न विचारतील. आज 9 विचारले, उद्या 4 विचारू, 5. त्यांनी काय विचारलं नाही. आपल्याला बेसिक माहिती असलं नाही, बेसिक. उद्या त्यांनी 5 विचारलं, 6 विचारलं, 7 विचारलं, काही जरी विचारलं तरी आपल्याला सांगता येणार. पुढं 88 नंबरचा प्रश्न आहे. फाल्कन हेवी हे काय आहे? फाल्कन हेवी हे काय आहे? बघा, जीके वरती चालला प्रश्न. जीके वरती चालला. काय फाल्कन हेवी काय आहे? तर तुम्हाला मी सांगितलं, येत नसेल तर सरळ सरळ आपल्या ऑप्शन नंबर 2 किंवा ऑप्शन नंबर 3 मारायचं. फायटर जेट, स्पेस रॉकेट, मिसाईल आणि सॉफ्टवेअर. हा ऑप्शन जास्तीत जास्त लांब केलाय. हा आणि हा म्हणजे उत्तर हित असण्याचे चान्सेस आहेत. तर फाल्कन हेवी हे आपलं स्पेसमधलं रॉकेट आहे. कशामधलं? स्पेसमधलं रॉकेट आहे. मिसाईल येणार नाही. अशा वेळी ऑप्शन नंबर 2 किंवा ऑप्शन नंबर 3 ला प्रेफरन्स द्यायचाच. हा क्वेश्चन आउट ऑफ द बॉक्स चाललाय. हा क्वेश्चन माहिती असेलच या कॅटेगरीमध्ये येत नाही. फाल्कन हेवी आपल्याला वाचनात आहे. जो चालू घडामोडी वाचतो का नाही त्याला माहिती आहे. ह्याच्यामध्ये एक ऑप्शन असं दिलाय सॉफ्टवेअर, फालतू ऑप्शन दिलाय, लगेचच इलिमिनेट केला. म्हणजे 1, 2 आणि 3 मध्ये उत्तर आहे. तुम्हाला मी सांगितले ऑप्शन नंबर 1 ला अशा वेळी कधी जायचं नाही. ऑप्शन नंबर 1 गेला म्हणजे स्पेस रॉकेट की मिसाईल. ही तर मिसाईल पेक्षा स्पेस रॉकेट म्हणजे इथं फायटर जेट असा लॉंग एक्सप्लेन केलाय आणि स्पेस रॉकेट हा पण लॉंग एक्सप्लेन केलाय. त्याच्यावरून मला कळलं की स्पेस रॉकेट हे याचं उत्तर आहे. मग आता बघा, आता इथनं लक्षात ठेवायचं, फाल्कन हेवी हे स्पेस रॉकेट आहे. काय आहे? स्पेस रॉकेट आहे. मग बाकीचे पण काय आहे हे लक्षात ठेवायचं. जसं की बाबा तेजस आहे. तेजस काय आहे? लढाऊ विमान आहे. उद्या फाल्कन हेवी नाही विचारणार, तुम्हाला काय विचारणार? तेजस काय आहे बाबा? तेजस काय आहे? लढाऊ विमान आहे. विमान. आणि तिथं रॉकेट वगैरे सगळं देणार. मग अशा गोष्टी लक्षात ठेवायच्या बारीक. त्याचं मग कुठं झालं आणि त्याचं वजन किती, त्याची उंची किती असले पोरं पाठ करत बसतात. गरजच नाही. नको असलेला डाटा पाठ करायचा नाही. कमीत कमी डाटा पाठ करायचा, जास्तीत जास्त वापरायचा. सॉफ्टवेअर असेल का ते ऑप्शन गेला. असं ऑप्शनवरून उत्तराकडे जाण्याचा प्रयत्न करायचा. आता पुढचा प्रश्न, परत जीकेचा प्रश्न विचारलाय. काय? भारताचे दुसरे राष्ट्रपती कोण? बघा काय विचारले? भारताचे दुसरे राष्ट्रपती. पहिले विचारले नाही आणि जाणून बुजून राजेंद्र प्रसाद उत्तर ठेवलेले. कारण बऱ्याचशा जनतेला माहिती असतं डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. विचारले कुठले हो? दुसरे. बरीचशी जनता, त्यांना माहिती असते एक्झामिनरला, बरीचशी जनता हे दुसरे हा शब्दच वाचत नाही. त्याला वाटतं भारताचे पहिलेच राष्ट्र, नादातच पेपर सोडवत असतो. तुम्हाला काय येत, तुम्ही जे वाचले का ना तेच पेपरमध्ये वाचत असतं. तसं नाही करायचं. तिथं काय विचारले ह्याचं उत्तर आपल्याला द्यायचं. तुम्ही काय वाचले, तुम्ही काय पाठ केले हे तुमच्या जवळच ठेवायचे. ते तुम्हाला विचारलं नाही. एक्झामिनर काय विचारतोय हे आपल्याला सांगायचं आहे. भारताचे दुसरे राष्ट्रपती कोण? आपल्याला माहिती आहे भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आहेत. ऑप्शन गेला. राष्ट्रपतींच्या ह्याच्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान होते. ऑप्शन गेला. राष्ट्रपती असण्याचा प्रश्न येत नाही. म्हणजे ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 4 मध्ये उत्तर राहण्याचा प्रश्न आहे सरदार वल्लभभाई पटेल किंवा काय. तर सरदार वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान. काय? पहिले उपपंतप्रधान. पहिलं गृह खातं. बघा, गृह खातं म्हणजे गृहमंत्री. आणि पहिले उपपंतप्रधान कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल होते. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर राहील
डॉक्टर ए.एस. राधाकृष्णन म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. मग आता नीट बघा तुम्ही ऑप्शन. मगाचीच मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती. काय ट्रिक सांगितली होती की व्यक्तिविशेष. बघा कशावरती प्रश्न विचारलाय हो, हा व्यक्तिविशेषवरती विचारलाय. आणि व्यक्तिविशेषवरती जर प्रश्न असेल का नाही तर त्या माणसाच्या अगोदर पंडित डॉक्टर असं जोडणार आणि पूर्ण नाव देणार. हे तर डॉक्टर जोडलंय का नाही, कुठंच डॉक्टर जोडलं नाही. हे तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणायचं होतं, म्हणलं नाही. हे तर डॉक्टर जोडलंय, हे तर पंडित नेहरू म्हणलं, हे तर पंडित जवाहरलाल नेहरू असं म्हणलं नाही, शॉर्टकट वापरलाय. हे तर सरदार वल्लभभाई पटेल म्हटले. म्हणजे हित आणि हित उत्तर असण्याचे चान्सेस जास्त आहेत बी आणि डी मध्ये, बी आणि डी मध्ये. मग आता लक्षात घ्या, ह्यांचं नाव व्यवस्थित ॲब्रिव्हिएशन दिलंय. चौथ्या ह्याच्यामध्ये शक्यतो उत्तर ठेवत नाही. तुम्हाला मी अगोदर सांगितलंय 2 किंवा 3 ला जाण्याचा जास्तीत जास्त प्रेफरन्स ठेवायचा. जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर सोडवत असताना ऑप्शन नंबर 2, ऑप्शन नंबर 3 आणि ज्याला 100% माहिती आहे त्याच ठिकाणी ऑप्शन 4 आणि ऑप्शन 1 ला जायचं. जिथं 100% माहिती आहे त्या ठिकाणी. मग आता लक्षात ठेवायचं, भारताचे दुसरे राष्ट्रपती होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. येस म्हणजे कोण? सर्वपल्ली राधाकृष्णन. आणि त्यांचाच जन्मदिवस काय, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचाच दिवस किती, 5 सप्टेंबर. बघा किती, 5 सप्टेंबर हा आपण त्यांचा जो काही जन्मदिवस आहे कोणाचा, सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा, तो आपण शिक्षक दिवस म्हणजे टीचर्स डे, शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. म्हणजे आलं लक्षात. 5 सप्टेंबर शिक्षक दिन असतो. बऱ्याच वेळी इथेही प्रश्न विचारला, शिक्षक दिन कोणत्या दिवशी असतो? 5 सप्टेंबरला असतो. दिनविशेषच्या तारखा तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून आपल्या 2-3 गोष्टी क्लिअर झाल्या. दुसरे राष्ट्रपती होते, त्याच्यानंतर 5 सप्टेंबर जन्मदिवस हा त्यांचा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. आता पुढचा 70 नंबरचा प्रश्न आहे, गणिताचा प्रश्न आहे. काय विचारलाय प्रश्न? 150चे टक्केवारीतला विचारलाय बघा. आणि टक्केवारी म्हटलं की मी तुम्हाला सांगितलं, मी आकडेमोड काही करतच नाही, आकडेमोड मी करतच बसणार नाही. टक्केवारीत विचारले की मी टक्केच काढणार, म्हणजे 10% काढणार, 1% काढणार. आता बघा 1,500चे म्हणजे 1500चे 16% वजा 1200चे 13% किती होतात? 48, 84, 85. 84 आणि 85 जवळजवळचे आकडे दिलेत, म्हणजे उत्तर हितच असणार आहे. ह्या 84 किंवा 85 मध्ये असणार आहे. आणि यापैकी नाही तर कुठं गणितात यापैकी नाही उत्तर ठेवतील का? ऑप्शन काहीतरी ऑप्शन दिला, गेला ऑप्शन. आता नीट बघा, 48ला जर उलटा केला तर 84 होतात, म्हणजे उत्तर 84 असण्याची दाट शक्यता आहे. आता बघू, आपण काढून बघू. हिथं 84 म्हणले, हिथं 85 म्हणले, म्हणजे एक्झामिनरला उत्तर 100% ऑप्शन नंबर 2 किंवा ऑप्शन नंबर 3 मध्ये ठेवायचंय. पहिला आकडा काय सांगतो? 48 आहे. 48ला उलटा केला तर 84 होतो, म्हणजे ह्या 2 मध्ये 84च उत्तर असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहे. सोडवू, आपण सोडवून बघू की बाबा काय होतंय, सुटतंय का. आता बघा काय विचारलंय आपल्याला, 1,500चे किती विचारले हो? 16%. 16% काढायचं म्हटलं, किती टक्के काढायचे? 16% काढायचे. मी तुम्हाला काय सांगितलं, मी किती टक्के काढतो? 10% काढतो. मी काढत असतानाच 10% काढतो ना. 10%. मग 1,500चे 10%, 1,500चे 10% किती होणार? 10% मी काढतो. आपल्याला विचारले 16%. 10% म्हणजे 1 शून्य गेला, 150. आणि अजून 1 शून्य घालवला, तर राहिली किती? 15. हे झाला 1%, वरचा झाला 10%, वरचे झाले 10%. मग आता बघा, मला किती विचारले? 16%. 16% म्हणजे किती असतात? 10% अधिक 6% म्हणजे 16%, बरोबर. मग 10% म्हणजे माझे किती इथं? 150. 10% म्हणजे 150 आहेत. आणि 6% कसे काय आहेत? 1%ला जर मी 6 न गुणलं तर माझे 6% निघतील. मग 15ला 6 न गुणलं तर सगळ्यांचा 15चा पाडा पाठ असायला पाहिजे. मी रोज सांगितलंय पाडे पाठ करा. मग 150 अधिक 90 ही टोटल माझी व्हॅल्यू झाली. किती झाली? तर 150 अधिक 90, एकाखाली एक मांडून घ्यायचं. हे 0शी 0, 9 अधिक 5
14 हातचा आला 1 आणि हे 2 240 240 हे माझं उत्तर राहील कशाचं पहिल्याचं. आता तसंच दुसऱ्याचं उत्तर. दुसरं काय सांगितलंय 1200चे 13%. 1200चे 13% वजा करायचे. मग आता बघा 1200चे 13% लिहू आपण इथं. 1200 त्याचे किती काढायचे 13% काढायचे. मग आता बघा 1200चे 13% काढत असताना 1200चे 10% काढायचं म्हणजे एक शून्य वजा झाला ते झाले 120. 120 म्हणजे किती आहेत माझे 10% आहेत. आणि 1% म्हणजे किती ह्याच्यावरचा अजून एक शून्य गेला म्हणजे 12. 12 म्हणजे आहेत 1%. 12 म्हणजे आहेत 1%. आता किती टक्के काढायचे 13%. 13% म्हणजे कसे असणार आहेत 10% अधिक 3%. 10% अधिक 3%. 10%चे तर व्हॅल्यू मला माहिती आहे किती 120. आणि 3% कसे काढायचे 1%ला जर 3 न गुणलं तर माझे 3% निघतील म्हणजे 12 त्रिक 36. 12 त्रिक 36 हे माझे असणार 3% किती 36. मग 120 अधिक 36 किती झालं 156 झालं. किती झालं 156. मग आता वजाबाकी करा. तर वजाबाकी करा किती आलं 240 वजा 156 वजा 156. ही तर 10 शून्यातनं 6 जात नाही हातचा घेतला 1 10तनं 6 गेले 4. ही तर राहिले 3. या 3तनं 5 जात नाहीत हातचा घेतला 1 ही तर उरली 1. 13तनं 5 गेले 8 आणि 5 13 आणि 1तनं 1 गेला 0. उत्तर आलं 84. म्हणजे फार गुणाकार भागाकार मी करत बसलो का नाही. मी हे 10% वगैरे हे आता तुमच्या माहितीसाठी हे सगळं मांडलंय 10% आणि 1% असं लिहिण्यात मी वेळ घालवायचा असतो का त्यावेळी तोंडीच काढायचं असतं. शून्य फक्त खोडायचं आहे. शून्य खोडला की उत्तर येत असतं. मग आता इथं बघा 84 उत्तर माझं आलेलं आहे. तुम्ही एक्सप्लेनेशन ज्याला पाहायचं आहे त्याने स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता की कशा पद्धतीने एक्सप्लेनेशन केलेलं मी. स्क्रीनशॉट बघा 10% काढलं 1% काढला 1%ला 6 न गुणलं की 6% झालं. तोंडीच येतात हे सगळे व्हॅल्यू. 1%ला जर 1 न गुणलं 1%ला जर जेवढे 6% काढायचे 6 न गुणणार 3% काढायचे 3 न गुणणार आणि तशा पद्धतीने केले की उत्तर येणार माझं. मग आता बघा ऑप्शनकडे येऊ परत. 150चे 16% हे तू उत्तर काढून झालं आपलं. तर 84 ह्याचं काय राहील उत्तर राहील. 84 या प्रश्नाचं उत्तर राहील. मग आता बघा छोटी किंमत आणि मोठी संख्या उत्तर असणार नाही. 48 सगळ्यात छोटे 85 सगळ्यात मोठे 84 सरळ सरळ उत्तर राहील. तसेही डायरेक्ट म्हणलं तरी टोला 84ला बसला असता. आता बघा ज्यावेळेस आपण टक्केवारी मांडत असतो त्यावेळेस उत्तर कसं काढायचं तर इथं आपल्या बुकच्या स्पष्टीकरणामध्ये अगदी व्यवस्थित पद्धतीने दिले कसं मांडायचं. तर 1500 गुणले 16% म्हणजे किती 16/100 वजा 1200 गुणले 13% म्हणजे किती 13/100. मग झालं 1500 गुणले 16/100. कसे ज्याला जर असं कॅल्क्युलेशन करायचं असेल ना तो तसं पण करू शकतो. कसं 1500 गुणले 16% म्हणजे किती 16/100 ह्याची किंमत काढायची आणि 1200चे 13% 1200 गुणुले 13/100 13/100 हे झालं 13% आणि ह्यांची वजाबाकी केली की उत्तर येणार. उत्तर परत ह्याचं पण 84च येणार. तुम्ही काढून बघा म्हणजे कसं हे सोडवा तुमच्या पद्धतीने. पण मी जी मेथड सांगितली ती तोंडी निघते. 10% तुम्ही तोंडीने एक शून्य काढायला कशाला पेन्सिल आणि पेन टेकवायचा आहे. 2 शून्य खोडायला तोंडीच खोडायचं ना मनातल्या मनात सवय लावायची की ती आली 1%. 1 शून्य खोडला की 10%. 2 शून्य खोडले की 1% आणि त्यांनी पण तुम्ही सगळे गणित बघा तसेच फॉर्मॅटमध्ये फ्रेम केलेले. आता पुढचा प्रश्न. गेले 4 दिवस पावसाने जोरदार टिंबटिंब दिला आहे. कडाका तडाखा दणका आणि यापैकी सर्व असतं का यापैकी सर्व असतं का ऑप्शन गेला. म्हणजे आपल्याला माहिती आहे की गेले 4 दिवस पावसाने जोरदार तडाखा दिला आहे आपण असं म्हणतो. आता पुढे 72 नंबरचा प्रश्न गणित विचारलेले काय. 5 वर्षापूर्वी योगेश व आनंद यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. पण कधी 5 वर्षापूर्वी. बर आज योगेशचे वय किती आहे 21 वर्ष आहे. बर तर आणखी 3 वर्षांनी म्हणजे पुढं आजचं काढून परत पुढं 3 वर्षांनी
आनंदचे वय किती, आपल्याला कोणाचं काढायचंय, आनंदचं वय काढायचंय. मग आता कसं काढायचं, आपल्याला दिलंय वय कोणाचं, योगेशचं. कुठलं दिलंय, आजचं. म्हणजे बघा योगेशचे आजचे वय किती, योगेश योगेश आज किती आहे, आज 21 वर्षांचा आहे. आज किती आहे, 21 वर्षांचा आहे. बर, अजून काय मला हिंट भेटते का, 5 वर्षापूर्वी योगेश आणि यांच्या गुणोत्तर, वयांचं गुणोत्तर किती दिले, 5 वर्षापूर्वी 4:5 दिले. मग 5 वर्षापूर्वी योगेश किती वर्षांचा असेल, 21 वजा 5, 21 वजा 5 म्हणजे किती, 16 वर्ष असेल. 5 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वीच हे. मग आपल्याला तिथलं गुणोत्तर दिले 4:5, 4:5. 4 कोणाचे, योगेशसाठी, योगेशसाठी 4 आहे. आणि 5 कोणासाठी आहे, हो आनंदसाठी आहे. कोणासाठी, आनंदसाठी आहे. मग आता बघा 5 वर्षापूर्वी योगेश कितीचा होता, हो 16 वर्षांचा होता. इथं मी 16 मांडलं. बघा 5 वर्षापूर्वी योगेश 16चा होता, मी खाली 16 मांडलं. मग आता आनंद कितीचा आहे असा प्रश्न होईल. मग इथं बघा तुम्ही किती, 16ला 4ला 4 न गुणलं, बघा 4ला 4 न गुणलं की उत्तर किती येणार आहे, 16 येणार आहे. ते काय असणार आहे, योगेशचे वय असणार आहे. योगेशचं जे काय 4 वय आहे त्या योगेशच्या 4, हे गुणोत्तर आहे 4:5, ते मी मांडलं. मला माहिती आहे की मी योगेशचं आजचं वय दिलंय 21. 5 वर्षापूर्वी त्याचं वय किती असणार आहे, 21 वजा 5 म्हणजे 16 असणार आहे. 5 वर्षापूर्वी मला गुणोत्तर किती दिले, 4:5 दिलेले, ते मी मांडून घेतलं. मग 4:5 मांडल्यानंतर आता बघा मला माहिती आहे योगेशचं त्यावेळेचं वय किती आहे, 5 वर्षापूर्वीचं 16 वर्ष. मग 4 न किती न 4, ह्या 4 न किती न गुणल्यानंतर उत्तर 16 येईल, 4 न येईल. सेम हितला फरक पण तसाच राहील ना, गुणुले 4 म्हणजेच हितलं वय किती येईल, 20 वर्ष येईल. म्हणजे आनंद, बघा आता इथं नीट वाक्य बघा, आनंद 5 वर्षापूर्वी किती, 5 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी किती वर्षांचा होता, 20 वर्षांचा होता. किती, 20 वर्षांचा होता. मग आता मला सांगा जर तो 5 वर्षापूर्वी 20 वर्षाचा होता तर मग आता कितीचा असेल, आता कितीचा असेल तर +5 म्हणजे 20 + 5 केले तर त्याचं आजचं वय भेटेल किती, 25 वर्ष. किती आलं, 25 वर्ष. हे कुठलं आहे, आजचं वय. हे कुठलं आहे, आजचं. पण आपल्याला विचारलंय काय ती बघायचं, नीट ते बघायचं. तर आणखी 3 वर्षानंतर आनंदचं वय विचारलंय. काय विचारलंय, आणखी 3 वर्षानंतर. आणि नीट बघा आपण 25 उत्तरात काढले का नाही आणि हितो ऑप्शन मध्ये ठेवले का नाही, कारण त्यांना माहिती आहे ना पोरं काय काढतात, आजचं वय काढा, ही त्यांची गणित पाठ झाली असं सोडव. तेवढंच वयवारीचं गणित म्हणलं की आजचे वय काढा, आजचे वय काढा, एवढं त्यांच्या डोक्यात असतं. 25 ऑलरेडी ऑप्शन मध्ये दिलाय. म्हणजे फसवतेत ना, एक्झामिनर तुम्हाला फसवतोय. काढाय काय लावले, तुम्हाला काढायला लावले 3 वर्षानंतर आनंदचं वय किती. मग 25 जर त्याचं आजचं असेल तर अधिक जर 3 केलं, 25 + 3 बरोबर 28. म्हणजे 28 वर्ष हे आनंदचं आजचं वय असणार आहे. किती असणार आहे, 28 वर्ष हे आनंदचं आजचं वय असणार आहे. म्हणजे हाही प्रश्न मला काय सांगतो की मी प्रश्न बारकाव्याने वाचले पाहिजेत. कसे वाचले पाहिजेत, बारकाव्याने वाचले पाहिजेत. पुढचा प्रश्न, त्र्याहत्तर नंबर, एवढा एक क्वेश्चन घेऊ. परत एक गणित विचारले 73 नंबरचं. काय विचारले, एका परीक्षेमध्ये 60% विद्यार्थी काय झाले, 60% विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले. बर, 70% विद्यार्थी बुद्धिमापन मध्ये उत्तीर्ण झाले. बर, 28% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले. म्हणजे हे 2 उत्तीर्ण मध्ये दिले, हित अनुत्तीर्ण दिले. बर, पुढे काय विचारलंय, एकूण किती टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. मला काढायचंय काय, अनुत्तीर्ण मध्ये काढायचंय. सगळं एकाच फॉर्मॅट मध्ये घ्यायचं, सगळं एकाच फॉर्मॅट मध्ये घ्यायचं. म्हणजे कसं, हे उत्तीर्ण आहे त्याचं अनुत्तीर्ण करायचं, हे उत्तीर्ण आहे त्याचं अनुत्तीर्ण करायचं. कारण मला काढायचंय काय, मला अनुत्तीर्ण काढायचं. मग बघा आता बघा 60
60%, टक्के 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 म्हटलं की किती असतं हो? टक्के म्हटलं की 100 असतं, बरोबर? टक्के म्हटलं की 100 मानू, 100च मानायचं. मग आता बघा, त्या वर्गात 100 मुलं आहेत असं मानायचं. किती? 100 मुलं आहेत. टक्के म्हणलं की सरळ सरळ 100 मानायचं, उत्तर काढायचं, 100% उत्तर येतं. टक्के म्हणलं की 100 मानायचं. एका परीक्षेत 60% विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले. पोरं किती? 100 आहेत असं आपण ठरवलं. किती? 100 आहेत. मग आता बघा, गणितात उत्तीर्ण किती झालेत? 60%. म्हणजे गणितात अनुत्तीर्ण किती झाले? गणितात अनुत्तीर्ण किती झाले हो? 60% दिलेत ना. आपण पोरं किती मांडलेत? 100. मग 100 वजा 60 म्हणजे उत्तर किती येईल? 40. म्हणजे गणितातले अनुत्तीर्ण किती? 40 आहेत. सेम तसंच दुसरं काय दिले? बुद्धिमापन. दुसरं काय दिले? बुद्धिमापन. मग बुद्धिमापन मधले अनुत्तीर्ण काढायचे. काय काढायचे? अनुत्तीर्ण. बुद्धिमापनचे अनुत्तीर्ण किती होतील? सेम तसंच 100 वजा किती दिलेत? 70 उत्तीर्ण झालेत. म्हणजे अनुत्तीर्ण किती झाले असतील? 30 झाले असतील. 30. हा, मग आता आपले दोन्ही बाजूचे काय भेटले? अनुत्तीर्ण. हितले अनुत्तीर्ण भेटले, हितले मला अनुत्तीर्ण भेटले, दोन्ही बाजूचे अनुत्तीर्ण भेटले. आणि अजून पुढे काय म्हटले? 28 विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झालेत. ज्यावेळेस मी हितलं मोजतोय का नाही, ह्या दोघांमध्ये हा 28 आकडा ऑलरेडी येतोय. मग कसं काढायचं? 48 अधिक 30 दोघांचे सगळे फेल झालेले पहिल्यांदा काढायचे. 40 अधिक 30 हे 40 आणि हे 30 हे फेल झालेलं काढायचे. किती झाले? 40 अधिक 30 झाले 70. किती झाले? 70. पण ह्या 70 मध्ये हे 28 ऑलरेडी आहेत ना, कारण काय त्यांनी सांगितले? दोन्ही विषयात ते ऑलरेडी अनुत्तीर्ण झालेत. म्हणजे त्या 70 मध्ये ते मोजले गेलेत. मग 70 वजा हे 28. 70 वजा 28. मग 10तनं 8 गेले, 2 राहिले. आणि हिथं 5, 5तनं 2, हिथं राहिले 6, 6तनं 2 गेले 4. म्हणजे 42 विद्यार्थी काय झालेले आहेत? अनुत्तीर्ण झालेले आहेत. म्हणजे 42% विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेले आहेत. मग आता हिथं पण बघा, तुम्ही जर बघितलं तर मोठा आकडा काय उत्तर येणार नाही. 42% उत्तीर्ण झालेले असते. म्हणजे नीट बघा की ज्यावेळेस पर्सेंटेजचा विषय आहे, नीट बघा, पर्सेंटेजचा ज्यावेळेस विषय आहे त्यावेळेस पर्सेंटेज म्हणजे टक्केवारी जर आलं की सरळ सरळ 100 मानायचं. 100 मांडलं. काय दिले त्यांनी? गणितात 5 किती झालेत ते दिले, उत्तीर्ण मध्ये दिले. गणितात 5 झालेले दिलेत, बुद्धिमापन मध्ये 5 झाले दिलेत, आणि दोघांमधले फेल झालेले दिलेत. हितच तर विषय. त्यामुळे तिथं विद्यार्थ्याच्या लक्षातच येत नाही. त्यामुळे सगळं एका कॅटेगरीत, एक तर सगळे पास तरी करायचे, नाही तर सगळे फेल तरी करायचे. आपल्याला काढाय काय लावले? फेल किती झाले ते काढायला लावले. अनुत्तीर्ण किती झाले? सगळे फेल झालेले करायचे. जर 60 विद्यार्थी गणितात 5 झालेत, मग 100 मानायचे. टक्केवारी म्हणलं की 100 मानायचं. 100 टोटल पोरं येतं, त्यातली 60 पोरं 5 झालेत, म्हणजे 40 फेल झालेत. मग गणितात फेल झालेले किती झाले? 40. बुद्धिमापन मध्ये 70 पास झालेत, म्हणजे 100 मधनं 70 वजा केले किती झाले? 30. हे 30 फेल झाले. मग आता दोन्ही फेल झालेले किती झाले? 40 अधिक 30 बरोबर 70. तोंडीच निघते ना 70. पण त्या 70 मध्ये हे 28 अगोदरच धरलेले आहेत ना, मग ते 28 वजा करायचे. 70 वजा 28 उत्तर आलं 42. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपण पुढे जाणार आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवा. केस सागर करिअर अकॅडमीला लाईक करा. थांबतो. धन्यवाद.